मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामध्ये कथायू नदीचं रौद्ररूप. घर आणि शेती पिकं पाण्याखाली. तर नांदेडमध्ये मुख्य राष्ट्रीय महामार्गावर पुराचं पाणी, वाहतूक ठप्प. धाराशिवच्या भूम, परंडा, लोहारा, उमरग्यामध्ये मुसळधार पाऊस. पाथरूड, आंबी या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद. नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं जीवन विस्कळीत. सोलापूरच्या माढा आणि मोहोळ तालुक्यामध्ये शासनातर्फे मोफत धान्य वाटपास सुरुवात. तर दक्षिण सोलापूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किटची मदत. नुकसानीनंतर बीडमध्ये सरकारी मदतीचं वाटप सुरू. आमदार संदीप क्षीरसागर आणि तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू वाटप. पंचनाम्याच्या अहवालानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेणार. जळगावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून मदतीचं आश्वासन. हेक्टरी 50,000च्या मदतीसह शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. पीएम केअर फंडातून मोदींनी किमान 50,000 कोटी महाराष्ट्रासाठी द्यावेत. उद्धव ठाकरेंच्या 3 मागण्या. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांशी फोनद्वारे संवाद. नांदेडच्या पूरस्थितीचा आढावा. शेतकऱ्यांसाठी सर्वस्व पणाला लावू, काळजी घेण्याचे अजितदादांचं आवाहन. सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून पाहणी. नुकसानग्रस्तांच्या मदतीवरून जिल्हाधिकाऱ्यांना ऑन द स्पॉट फोन. 1 गुंठाही पंचनाम्याचे ठेवू नका, भरणे अधिकाऱ्यांवर संतापले. सरकारचं शिष्टमंडळ जालन्यामधल्या धनगर समाजाच्या उपोषणस्थळी. मुख्यमंत्र्यांसह दीपक बोऱ्हाडेंना फोनवरून चर्चेसाठी निमंत्रण. एसटीतून आरक्षण केंद्र सरकार देत असतं, चर्चेतून मार्ग काढू, फडणवीसांचं आश्वासन. अखेर शनी शिंगणापूर देवस्थानचं कार्यालय सील. जिल्हाधिकारी पंकज कुमार आशियांकडे तात्पुरता कारभार. देवस्थानावर भ्रष्टाचाराच्या गंभीर तक्रारी आल्यानंतर कारवाई.